नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत इन्फ्लेशन, महागाईबद्दल. तर एकंदरच जी इकॉनॉमिक परिस्थिती आहे तिच्यामध्ये आपण ग्रेट डिप्रेशनबद्दल चर्चा केली होती, त्यासंबंधीचं लेक्चर आपलं झालेलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग जो आहे आता पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर इन्फ्लेशन. तर महागाईबद्दल आपण काही महत्त्वाच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत आणि फॅक्ट्स आहेत ते जाणून घेऊयात. डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि याच नावाच्या आपल्या फेसबुक ग्रुपला सुद्धा फॉलो करा. ओपन प्लॅटफॉर्म आहे फेसबुकवरचा ग्रुप, ज्याच्यावर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी शेअर करू शकता, प्रश्न विचारू शकता लोकांना. ओके, सो इन्फ्लेशनला जर तुम्ही सिंपल भाषेत मांडायचं म्हटलं तर वस्तू आणि सेवा यांचं जर कंटिन्युअस प्राईस वाढत असेल तर त्याला आपण इन्फ्लेशन, महागाई असं म्हणतो. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात महागाईचे, तर ते आपण बघूयात. सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन. म्हणजे काय? डिमांड, मागणी जास्त आहे. मागणी जास्त असल्यामुळे ऑब्वियसली जर वस्तू कमी आहेत आणि मागणी जास्त आहे. आता कोविड-19मुळं गावागावांमध्ये काय चालू आहे, तर किराण्याच्या दुकानामध्ये बऱ्याचशा गोष्टी समोर येत आहेत की 10 रुपयाची गोष्ट 15 रुपयाला विकली जाते. म्हणजे डिमांड पुल इन्फ्लेशन, मागणी जास्त आहे, वस्तू कमी आहेत, त्या केसमध्ये जे इन्फ्लेशन होतं त्याला डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणतात. आता याच्यात वेगवेगळ्या गोष्टी पण असतात. आता याच्यामध्ये कंपनीसुद्धा प्राईस वाढवू शकते ह्या केसमध्ये, तर तेही एक लक्षात ठेवा. म्हणजे फक्त MRPवर काहीतरी काळाबाजारी होते असं नाही, तर MRP सुद्धा या केसमध्ये वाढू शकते की ज्या वेळेस एखादं प्रोडक्ट जे असतं ते पॉप्युलर होतं, तर ते हळूहळू प्राईस वाढते. असे कितीतरी प्रोडक्ट्स तुम्हाला माहीत असतील की सुरुवातीला त्याच्या किमती कमी होत्या. साधी गोष्ट आहे, आज इंटरनेट वापरताय तुम्ही, मोबाईल बघताय, तर सुरुवातीला 1 GB फ्री दिलं जायचं. एकदा तो ट्रेंड सेट केला गेला आणि हळूहळू 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 मग पॅकेजेस आले आणि त्या पॅकेजेसमध्ये पण आता प्राइजेस वाढल्या. का? तर डिमांड आहे तशी. तर डिमांड पूल इन्फ्लेशन आणि त्या सगळ्या गोष्टी. कॉस्ट पूल इन्फ्लेशन. आता कॉस्ट पूल इन्फ्लेशन काय असतं की ज्यावेळेस एखादं प्रोडक्ट बनतं तर त्याच्यासाठी कच्चा माल लागत असतो, रॉ गुड्स, त्याच्यानंतर त्याच्यासाठीचे जे काही मजुरी लागत असेल आणि त्या सगळ्या गोष्टी जर यांचे भाव वाढलेले असले तर त्या केसमध्ये कॉस्ट पूल इन्फ्लेशन होतं. तुम्ही जर घर बांधायला घेतलं तर घराची जे प्राइजेस असतात एखाद्या गोष्टीचं, पूर्ण एक घर बांधून द्यायचा कॉन्ट्रॅक्टच तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला देताय, तर त्या केसमध्ये त्यांनी आधीच हे सगळं गृहीत धरलेलं असतं की लोखंडाचा भाव वाढू शकतो, सळईचा भाव वाढू शकतो. तो मग आजच्या डेटमध्ये म्हणजे आज जर 20 रुपयाला मिळतं आहे तर ते उद्या 20ला मिळेल याची गॅरंटी नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात की रॉ मटेरियलचं जर प्राइजेस वाढल्या तर कॉस्ट पूल इन्फ्लेशन आपण त्याला म्हणतो. इम्पोर्टेड इन्फ्लेशन. इम्पोर्टेड म्हणजे काय? आयात ज्या काही करतो आपण गोष्टींची. आता याच्यामध्ये मग बऱ्याचदा असं होतं की जो आपला रुपया आहे तो जर फॉरेन करन्सीच्या तुलनेमध्ये त्याचं डिप्रिशिएशन झालेलं आहे, तर त्या केसमध्ये आपण जे काही बाहेरून मागवणार आहोत तर त्या फॉरेन कम्युनिटीज ज्या असतील, वस्तू असतील, त्या एक्सपेन्सिव्ह होतील भारतीय लोकांसाठी. तर हे खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस एक्सचेंज रेट सफर होतो, रुपया मार्केटमध्ये कोसळला, तर त्या केसमध्ये इम्पोर्ट जे असतात ते महाग होतात. ओके, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. स्ट्रक्चरल म्हणजे काय? तर इकॉनॉमीज प्रॉब्लेमॅटिक आहे. इकॉनॉमीमधलं ॲग्रिकल्चर मागासलेलं आहे, तिथं सफिशियंट स्टोरेज नाही आहे, डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क प्रॉब्लेमॅटिक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्फ्लेशन होतं. स्पेक्युलेशन म्हणजे कम्युडिटी एक्सचेंज, जे काय शेअर मार्केट आणि त्या सगळ्या ह्याच्यात आहे ते स्पेक्युलेशन जे काय करतो आपण की हे इतकं होऊ शकतं, इतकं जाईल आणि हळूहळू त्या किमती वाढवत जातो. जसं बऱ्याचदा घरांच्या किमती त्या सलगच वाढत जातात किंवा मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पेक्युलेशन्स पण वाढवतं की आता 5 वर्ष झालेले आहेत, ही प्रॉपर्टी घेतली, आज विकायची, तर तिच्यात एवढे एवढे वाढले पाहिजेत. कार्टलायझेशन्स ऑफ प्रोड्युसर्स. बऱ्याचदा प्रोड्युसरच मॅनिप्युलेट करतात मार्केटला त्यांच्या प्रॉफिटसाठी, तर त्याला कार्टलायझेशन ऑफ प्रोड्युसर्स असं म्हटलं जातं. म्हणजे उत्पादकच एकत्र येतात आणि ते त्याचा नफा वाढवून घेण्यासाठी महागाई वाढवतात. होर्डिंग्स. याच्यामध्ये काय असतं की बऱ्याचदा साठा केला जातो आणि ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस त्याला रिलीज केलं जातं. म्हणजे ह्यूज क्वांटिटी ऑफ गुड्स ते ॲक्युमुलेट करायचे आणि नंतरच्या काळात मार्केटमध्ये जेव्हा स्कॅर्सिटी असेल, जेव्हा त्याची कमतरता असेल, अशा वेळेस जास्त प्राईजला विकायचं. हे सगळे प्रकार आहेत इन्फ्लेशनचे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इफेक्ट काय होतो याच्याने, महागाईमुळे काय इम्पॅक्ट होतो. तर एक, क्रेडिटर्स आणि डेबिटर्स म्हणजे कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा. तर याच्यामध्ये कर्ज देणारा जो असतो लेंडर सफर होतो आणि डेप्टर्स बेनिफिटमध्ये असतो, कर्ज घेणार आहे. ओके, कारण साधी गोष्ट आहे, महागाई वाढते म्हणजे काय होतं, त्या पैशाची किंमत कमी होते. तर ते एक सिंपल गणित आहे. ॲग्रिगेट डिमांड म्हणजे खूप जास्त डिमांड असेल, सप्लाय कमी असेल, तर त्या केसमध्ये हायर पर्चेसिंग पॉवर आणि ह्या सगळ्या गोष्टी
इन्फ्लेशनमुळे समोर येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीच्या बाबतीत बघा, शॉर्ट रनमध्ये म्हणजे लगतच्याच काळामध्ये काय होतं, ज्यावेळेस इन्फ्लेशन होतं तर इन्व्हेस्टमेंट बूस्ट होते, परंतु नंतरच्या काळात ही इन्व्हेस्टमेंट कमी कमी होत जाते. आता बघा, इन्व्हेस्टमेंट कायमस्वरूपी याच्यात बूस्ट नाही होत, गुंतवणूक सुरुवातीच्या काळातच वाढते. हाय इन्फ्लेशन, खूप जास्त हाय इन्फ्लेशन, खूप जास्त लिक्विडिटी आहे, डिमांड खूप जास्त असते, प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि इन्व्हेस्टमेंट खूप जास्त होते. इन्फ्लेशन कमी होतं. इन्फ्लेशनमुळे काय होतं की रेट ऑफ इंटरेस्ट जो असतो, व्याज पर्सेंटेज, ते काय होतं, कमी केलं जातं, लोअर्स, कारण लिक्विडिटी मोठ्या प्रमाणावर आहे, ती कमी करायची तर तुम्हाला त्याच्यावरचं इन्व्हेस्टमेंट आणि त्या व्याजेस कमी होतील. त्याच्यानंतर लॉंग रनमध्ये काय होणार, सेव्हिंग डिक्रीज होत जाते, कारण पर्चेसिंग प्रॉपर्टी जास्त आहे, तुम्ही तो पैसा खर्च करता, पर्चेसिंग पॉवर जी असते ती कमी होते, हातातला पैसा कमी होतो लोकांच्या, लेस इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक कमी होते आणि लेस डिमांड. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, सिम्पली इन्फ्लेशनमुळं नजीकच्या काळामध्ये गुंतवणूक वाढते आणि लॉंग टर्ममध्ये गुंतवणूक कमी होते. सेव्हिंग जी असते सिम्पल आहे, शॉर्टमध्ये म्हणजे नजीकच्या काळात, सुरुवातीच्या काळात सेव्हिंग वाढते, लॉंग रनमध्ये सेव्हिंगसुद्धा कमी होते. टॅक्सेसमध्ये बघा, इनडायरेक्ट टॅक्स जे असतात ते सुद्धा वाढतात, कारण व्हॅल्यू ॲडेड जी असते ती कॉस्टमध्ये इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे साधी गोष्ट आहे की 10 रुपयाची गोष्ट जर 12 रुपयाला झाली तर टॅक्स 12 रुपयावर लागणार आहे, तर इनडायरेक्ट टॅक्स वाढला. डायरेक्ट टॅक्स तो पण इन्क्रीज होतो, कारण तुम्ही लोअर स्लॅबमधून हायर स्लॅबमध्ये जाता, तुमचं इन्कम वाढतं, तुमच्या हातात पैसा जास्त असतो, डायरेक्ट टॅक्स वाढतो. टॅक्स कलेक्शन जे असतं तर ते ऑब्वियसली इन्फ्लेशनमध्ये नॉमिनल व्हॅल्यू ऑफ ग्रॉस टॅक्स रिव्हेन्यूपेक्षा, रिअल व्हॅल्यूपेक्षा ते नॉमिनल व्हॅल्यू जी असते ग्रॉस टॅक्सची ती इन्क्रीज होते. त्याच्यानंतर एक्सचेंज रेट, इन्फ्लेशनमुळे काय होतं, आपल्या डोमेस्टिक करन्सीचं डिप्रिशिएशन होतं. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सुरुवातीला आपण बघितलं की इम्पोर्ट करून आलेल्या वस्तूंमधलं जे काही हे असतं म्हणजे इम्पोर्टेड इन्फ्लेशन, तर ते याच्यामुळेच होतं. एक्सपोर्ट इन्क्रीज होता का, तर आपल्या करन्सीची व्हॅल्यू कमी झालेली असते आणि त्यामुळे एक्सपोर्ट स्वस्त होतं. याच्या अपोजिट आहे इम्पोर्ट, तर ते इम्पोर्ट काय होतं, कमी होतं, कारण आपल्या करन्सीची व्हॅल्यू कमी झालेली आहे आणि इम्पोर्ट करायचं असलं तर विदेशी चलन तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लागतं आणि त्याच्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात, सो इम्पोर्ट कमी होतं. ट्रेड बॅलन्स, आता ट्रेड बॅलन्सचा जर विचार केला तर डेव्हलप कंट्रीज जे आहेत, विकसित राष्ट्र, त्यांच्यासाठी इन्फ्लेशन हे फेवरेबल असतं, पण डेव्हलपिंग कंट्रीज जे असतात त्यांच्यासाठी इन्फ्लेशन फेवरेबल नसतं, कारण एकंदरच डेव्हलपिंग कंट्रीचे फीचर बघा, तिथं प्रॉपरली ॲग्रिकल्चर मॅनेज नाही आहे, स्टोरेज नाही आहे. इंडियाचंच घ्या तुम्ही समोर, तर इन्फ्लेशन आपल्याला परवडणारं नाही आहे. एम्प्लॉयमेंट जी असते ती शॉर्ट रनमध्ये एम्प्लॉयमेंट इन्क्रीज होते, कारण प्रोडक्शन वाढतं, आपण बघितलं, गुंतवणूक वाढते, पण नंतरच्या काळात ती डिक्रीज होते एम्प्लॉयमेंट. वेजेस, मजुरी जी असते ती नॉमिनल व्हॅल्यू जी असते वेजेसची ती वाढते, परंतु रिअल व्हॅल्यू जी असते ती फॉल होते, कारण ते काय आहे ना, इन्क्रीज झालेलं आहे, पैशाची किंमत ऑलरेडी कमी झालेली आहे, त्याच्यामुळे रिअल व्हॅल्यू कमी होणार आहे, बट वेजेस वाढतात मध्ये इन्फ्लेशनमुळे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, रेसेशन आणि डिप्रेशन. जर तुम्ही द ग्रेट डिप्रेशन नावाचं लेक्चर बघितलं नसेल तर ते नक्की बघा, मी या व्हिडिओच्या बरोबर त्याची ही लिंक शेअर करेल. सर्वात महत्त्वाचं असं आहे की रेसेशनमध्ये काय असतं की GDP जो असतो तो तुमचा कमी होतो, म्हणजे रेट ऑफ ग्रोथ जी आहे, GDPचा रेट ऑफ ग्रोथ ॲज वेल ॲज GDP, या दोन्ही गोष्टी ज्या असतात त्या डिप्रेशनमध्ये कमी होतात. आणि रिसेशन जे असतं तिच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचा जो GDPचा रेट असतो तो कमी होत असतो, म्हणजे ॲक्च्युअल GDP कमी होणं आणि रेट कमी होणं, डिप्रेशनमध्ये दोघी गोष्टी असतात. एकंदरच तुम्ही रेसेशनमध्ये जर बघितलं तर ज्या काही इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज असतात त्या ज्या असतात त्या स्लो डाऊन होऊन जातात काही महिन्यांसाठी, ओके. आणि डिप्रेशनमध्ये ती लॉंग रन प्रोसेस असते, डाऊन टर्न इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी खूप जास्त काळासाठी, त्याच्यामुळे GDPचा ग्रोथ आणि GDPचा रेट दोघी गोष्टी तिथं कमी होतात. आता डबल डिप्रेशन म्हणजे काय की रेसेशन, तुम्हाला सांगितलं मी की रेसेशनमध्ये काय, काही महिन्यांसाठी इकॉनॉमी स्लो डाऊन झालेली आहे, GDPचा रेट कमी झालेला आहे, तर रेसेशन फॉलोड बाय शॉर्ट लाईव्ड रिकव्हरी, म्हणजे रेसेशन आहे पण तिच्यामधून तुम्हाला अर्थव्यवस्था उभारी घेते, पण परंतु परत लगेच रेसेशनमध्ये जातं ते, म्हणजे इथं रेसेशन आहे, परत हे रेसेशन आलं आणि इथं फक्त त्यांनी अपवर्ड हे घेतलेला असतो आणि परत 2 वेळा असं झालं की ज्याला डबल डिप्रेशन असं म्हटलं जातं, तर ते एक लक्षात ठेवा. म्हणजे द ग्रेट डिप्रेशनमध्ये असं झालेलं आहे US मध्ये. त्याच्यानंतर इन्फ्लेशन इंडायसेस, तर आता
आपण जे काही मोजतो महागाई त्याच्यासाठी दोन आपल्याकडे महत्त्वाचे इंडेक्स आहेत, होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरा आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये फक्त आपण गुड्सचा विचार करतो, वस्तूंचा विचार करतो. पण जे CPI आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करतो. हे रिटेल मार्केटमधलं आहे की ज्या किमतीला तुम्ही वस्तू विकत घेता त्याचा विचार केला जातो. होलसेलमध्ये काय आहे तर होलसेल नावातच होलसेल आहे, होलसेलमधलं आहे, प्रोड्युसरच्या हिच्यावर तो विचार होतो तिथं. आता याचं जे बेस इयर आहे WPIचं ते 2012 आहे. याच्यामध्ये जर तुम्ही जी बास्केट बघितली त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स जवळपास 65% आहेत, प्रायमरी आर्टिकल्समध्ये फूड वगैरे 20% आहेत आणि फ्यूल अँड पॉवर 14% आहे. हेही विचारलं जातं की WPIमध्ये सर्वात जास्त वेटेज कशाचं आहे MCQमध्ये, तर लक्षात ठेवा ते मॅन्युफॅक्चरिंगचं आहे. त्याच्यानंतर CPI जे आहे तर CPI रुरल अर्बन कंबाईन याचा सुद्धा बेस इयर 2012 आहे. आणि याचं जे आहे की इन केस आपलं WPI जे असतं ते मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कॅल्क्युलेट करतं, तर CPI जे असतं ते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कॅल्क्युलेट करतं. CPIमध्ये सर्वात जास्त जे काही वेटेज असतं ते फूड आणि ब्रिव्हरेजेसचं असतं, तर ते लक्षात ठेवा. म्हणजे इकडे जे सर्वात जास्त आहे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स आहे WPIमध्ये, तर CPIमध्ये फूड प्रोडक्ट्सला जास्त वेटेज दिलेलं असतं, ते लक्षात ठेवा. आता CPIच्या अंडर ह्या एकंदर 4 इंडेक्स आहेत. CPI फॉर इंडस्ट्रियल वर्कर, ॲग्रिकल्चर लेबर, त्याच्यानंतर रुरल लेबर आणि CPI फॉर रुरल अर्बन कंबाईन. तर आता हे कोण काउंट करतं, तर ह्या ज्या पहिल्या 3 तुम्हाला दिसत आहेत CPI फॉर वर्कर्स, लेबर, वर्कर, लेबर, ओके, तर ह्या सर्व मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट काउंट करत असते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे CPI रुरल अर्बन कंबाईन याच्यासाठी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन जी आहे आपली CSO, ती मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रामच्या अंडर इम्प्लिमेंट करते. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, सिम्पली विचारलं जातं. आता GDP डिफ्लेटर अँड इन्फ्लेशन. आता बघा WPI CPI जे काय असतं तिच्यामध्ये एक विशिष्ट बास्केट असते, म्हणजे तुम्ही बघितलं असेल की वेटेज आहे कुठल्या कुठल्या वस्तूंबद्दल किमती मोजायच्या ते ठरलेलं आहे. तर डिफ्लेटर काय करतं, ते पूर्ण रेंज घेतं, गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या त्या इकॉनॉमीमध्ये प्रोड्यूस होतात त्यांच्या सर्वांच्या किमतीचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यात होतो. GDP डिफ्लेटरच्या अंतर्गत GDP नॉमिनल अपॉन GDP रिअल इंटू 100 हे याचं गणित आहे. म्हणजे काय की तुमचं जे काही बेस इयर आहे त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये किती किमती वाढलेल्या आहेत आणि सर्व गोष्टींचा विचार करणं हे GDP डिफ्लेटरचं काम आहे. GDP डिफ्लेटरचा विचार करता की इम्प्लिसिट प्राइस डिफ्लेटर असं सुद्धा म्हटलं जातं याला, तर ते एक लक्षात ठेवा. आणि हे क्वार्टरली बेसिस असतं, तर आपलं CPI आणि WPI हे एव्हरी मंथ रिलीज होत असतं, तर ते एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. आता प्रोड्युसर प्राइस इंडेक्स काय आहे की एखादा प्रोड्युसर ज्यावेळेस एखादी वस्तू निर्माण करतो त्यावेळेस तो कच्चा माल आणतो आणि ते प्रोडक्शन करतो. सो याला 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, आउटपुट PPI, इनपुट PPI. तर जे काही त्याची प्राइस डिफरन्स येतो याच्यामधला म्हणजे ॲव्हरेज चेंज इन द प्राइस ऑफ बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस आयदर ॲज दे लिव्ह द प्लेस ऑफ प्रोडक्शन कॉल्ड आउटपुट PPI. ज्यावेळेस प्रोडक्शनची प्लेस ते सोडणार आहेत आणि ॲज द इनपुट प्रोडक्शन प्रोसेस, म्हणजे ज्यावेळेस कच्चा माल त्याच्याकडे येतोय आणि प्रोड्यूस होऊन जातोय तर तिच्यामधला जो डिफरन्स येणार आहे त्याला प्रोड्युसर प्राइस इंडेक्स असं म्हटलं जातं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की WPIमध्ये सर्व्हिसेस नसतात, फक्त गुड्स असतात, पण PPIमध्ये सर्व्हिसेससुद्धा घेतल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मल्टिपल काउंटिंग बायस जो असतो तो होलसेल प्राइस इंडेक्सच्या बाबतीमध्ये तो PPIमध्ये नसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की PPI आहे तिच्यामध्ये सप्लाय यूज टेबल्सचा वापर केला जातो, तर तेही एक महत्त्वाचं आहे. आणि एकंदरच बऱ्याचशा देशांमध्ये इन्फ्लेशन मोजण्यासाठी PPIचा वापर केला जातो, तर ते एक लक्षात ठेवा. कारण चेंज इन अ प्रायमरी अँड इंटरमिजिएट स्टेट म्हणजे काय तर इनपुट आउटपुट, रॉ मटेरियल येतं आहे, फिनिश प्रोडक्ट जातं आहे, तर ते डिफरन्सेस खूप प्रॉपरली याच्यातून कळतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कंट्रीजमध्ये PPIद्वारे बघितलं जातं. भारतात काय आहे CPI. बेस इफेक्ट अँड इन्फ्लेशन. बेस इफेक्ट इन्फ्लेशन काय असतं की प्रिव्हियस इयर बरोबर तुम्ही कम्पेअर करता, बेस इफेक्ट रिलेट्स द इन्फ्लेशन इन द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ द प्रिव्हियस इयर. म्हणजे 2020 आणि 2019
या दोघांचं जर तुम्ही कम्पेअर केलं इन्फ्लेशन, तर त्याला बेस इफेक्ट इन्फ्लेशन असं म्हणतो आपण. आणि बऱ्यापैकी तिच्यामध्ये इन्फ्लेशन तुम्हाला वाढलेलं दिसतं. बेस इफेक्ट प्रिव्हियस इयरशी बघायचं. इन्फ्लेशन टार्गेटिंग हे मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत येतं. मॉनिटरी पॉलिसी आपण चर्चेत पण घेतली होती. RBIने जे काही चेंजेस केले होते लास्ट मंथमध्ये, है ना, इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी. तर सेंट्रल बँक जी असते ती मेंटेन करते प्राईस लेवल ॲट सर्टन याच्यावर ते ठरवतात. तर त्याला इन्फ्लेशन टार्गेटिंग ही एक मॉनिटरी पॉलिसी स्ट्रॅटेजी असते. तर तेही एक लक्षात ठेवा. आपण तेही बघूयात की मॉनिटरी पॉलिसी आणि त्या सगळ्या गोष्टी. कारण मॉनिटरी पॉलिसी जी आहे तिच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. ओके, एकूण 6 लोक असतात. RBIचे गव्हर्नर जे असतात ते त्याच्यात म्हणजे त्याचे हेड असतात, चेअरमन असतात. आणि बाकीची जी लोकं असतील तर ती त्याच्याबरोबर काम करत असतात. 3 लोक, 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 3 RBI. आता यांचं जे एम आहे RBIचं की कंझ्युमर प्राईस इन्फ्लेशन CPI किती ठेवायचं, तर ते 6% आणि 2% याच्यामध्ये +-2% हे 4% ठेवायचं आहे त्यांना. ओके, म्हणजे 4% ठरलेलं आहे, पण याच्यात +-2% होऊ शकतं. म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला 2% आणि 6% असं त्यांनी ठरवलेलं आहे. मॉनिटरी पॉलिसी जी असते ती टार्गेट करते, इन्फ्लेशन टार्गेटिंगसाठी काम करते. 6 मेंबर आहे, मी तुम्हाला सांगितलं. RBI 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे, एक्स चेअरमन जे आहेत म्हणजे एक्स ऑफिशियो चेअरमन जे असतात ते गव्हर्नर ऑफ RBI असतात. याच्यामध्ये डिसिजन जे घेतलं जातं ते मेजॉरिटीने घेतलं जातं आणि गव्हर्नरला कास्टिंग वोटचा याच्यामध्ये अधिकार असतो, जसा स्पीकरला असतो त्या पद्धतीने जर टाय झाला तर. आता करंट मॅन्डेट तुम्हाला सांगितलेला आहे मी 4%चा. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे काय, तुम्हाला जगण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतात बेसिक, है ना, मेंटेनिंग सर्टन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तर ते जे असतं सगळं ते कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला रोटी कपडावर मकान प्लस एक चांगलं हेल्थ पाहिजे, स्वास्थ्य पाहिजे, मेडिकेशन्स पाहिजेत, शिक्षण पाहिजे, तर त्या गोष्टी कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये तुम्ही घेऊ शकता. आता इन्फ्लेशनमध्ये जे इन्फ्लेशन असतं त्याच्यात त्याच्या पर्सेंटेजवरून किती इन्फ्लेशन आहे प्रकार पडतात. फॉर एक्झाम्पल क्रिपिंग म्हणजे काय, जनरल प्राईस रेज बाय 4%. आता हे क्रिपिंग जे असतं ते मोस्ट प्रॉब्ली नॅचरली असतं प्रत्येक ह्याच्यात आणि हे फेवरेबल असतं. म्हणजे याला तुम्ही पॉझिटिव्हली घेऊ शकता, सकारात्मक घेऊ शकता की इकॉनॉमीची ग्रोथ होण्यासाठी क्रिपिंग म्हणजे जवळपास 4% एवढं असलं तर त्याच्याने ग्रोथ होते, तर ते चालतं आपल्याला. ट्रोटिंग जे आहे ते 4 ते 8% जे असतं त्याला ट्रोटिंग म्हटलं जातं. गॅलोपिंग 8 ते 10%, रन अवे 10पेक्षा जास्त आणि 20पेक्षा कमी म्हणजे 10 ते 20%तलं रन अवे. आणि हायपर इन्फ्लेशन खूप जास्त असेल तर 20 to 30%, 20च्या वरती जे आहे ते हायपर आहे. म्हणजे सिम्पली तुम्हाला हे जोड्या लावायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर ते लक्षात ठेवा. क्रिपिंग, है ना, ट्रोटिंग, गॅलोपिंग, रनवे अँड हायपर इन्फ्लेशन. आता काही टर्म्स आहेत. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट. आता याचं असं म्हणणं आहे की इन्फ्लेशनच्या वेळेस अनएम्प्लॉयमेंट दिसतं तुम्हाला, रेसेशन असतं त्यामुळे. आता स्टॅगफ्लेशनच्या अपोजिट जी टर्म आहे किंवा ते म्हणजे हे फिलिप्स कर्व काय सांगतो तुम्हाला की इन्फ्लेशन आणि रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंटचं हे रिलेशनशिप आहे. आणि याच्यामध्ये हाय द रेट ऑफ इन्फ्लेशन, एम्प्लॉयमेंट रेट इज लो. ओके, अनएम्प्लॉयमेंट रेट इज लो. म्हणजे हा मॅप आहे इथं, हे इन्फ्लेशनचा रेट आहे. बघा, रेट ऑफ इन्फ्लेशन हाय आहे, त्या केसमध्ये अनएम्प्लॉयमेंट जी आहे तुम्हाला ती कमी दिसते आहे. म्हणजे एकंदरच त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की इन्फ्लेशनच्या वेळेस रेट ऑफ इन्फ्लेशन जास्त, रेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट कमी. आणि स्टॅगफ्लेशनमध्ये ते काय सांगतं की रेट ऑफ इन्फ्लेशन जास्त आहे त्या केसमध्ये अनएम्प्लॉयमेंटसुद्धा जास्त असेल. तर ह्या दोन अपोजिट टर्म्स आहे, फिलिप्स कर्व आणि स्टॅगफ्लेशन, तर ते लक्षात ठेवा. डिसइन्फ्लेशन, बघा डिस म्हणजे काय, रिडक्शन इन रेट ऑफ इन्फ्लेशन, महागाई कमी होणे, त्याला डिसइन्फ्लेशन म्हणतात. डिफ्लेशन म्हणजे ज्या काही प्राइजेस वाढलेल्या आहेत त्या कमी होणं, त्याला डिफ्लेशन म्हणतात. रिफ्लेशन परत प्राइजेस वाढणं, तर डिफ्लेशनला काउंटर करणारं आहे हे महागाई वाढणं. ओके, हे बघा, डिसइन्फ्लेशन रेट ऑफ इन्फ्लेशन कमी होतो, डिफ्लेशन प्राइजेस कमी होतात, रिफ्लेशन प्राइजेस वाढतात. त्याच्यानंतर पुढची टर्म आहे आपली स्क्यूफ्लेशन म्हणजे काय की प्राइस राईज होतं एखाद्या पर्टिक्युलर एक किंवा स्मॉल ग्रुप ऑफ कम्युनिटीज, म्हणजे वस्तू असतील, एखादी वस्तू किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्रुप असेल वस्तूंचा, तर एका सस्टेनेबल टाईमसाठी त्यांच्या ज्या किमती वाढतात त्याला स्क्यूफ्लेशन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इन्फ्लेशन गॅप
म्हणजे गव्हर्नमेंट जे काही स्पेंड करत असतं ते अबोव द नॅशनल इन्कम करत असतं. एक्सेस पैसा खर्च करतं गव्हर्नमेंट. म्हणजे नॅशनल इन्कम तुमचं समजा 100 रुपये आहे, गव्हर्नमेंटनी 120 रुपये खर्च केलेत. दॅट इज इन्फ्लेशन गॅप वीजचा पडला आहे. ओके. डिफ्लॅशनरी गॅप, शॉर्टफॉल इन टोटल स्पेंडिंग ओव्हर नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम 100 रुपये आहे आणि गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे की फक्त 90 रुपये खर्च केलेले आहेत. तर काय 10 रुपयाचा म्हणजे इथं गॅप पडलेला आहे. तर शॉर्टफॉल इन अ टोटल स्पेंडिंग ओव्हर द नॅशनल इन्कम, डिफ्लॅशनरी गॅप. इन्फ्लेशन टॅक्स. इन्फ्लेशन टॅक्स म्हणजे काय, ज्या वेळेस महागाई येते तर वस्तूंच्या किमती वाढतात आणि तुम्हाला ज्या वस्तू 10 रुपयात मिळत होत्या त्या आता 12 रुपयात मिळत आहे. म्हणजे तुम्ही 2 रुपये एक्स्ट्राचे देताय. यालाच इन्फ्लेशन टॅक्स असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे हा ॲक्च्युअल टॅक्स नाही, पण तुम्ही प्राईस वाढली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतात, जास्तीचा टॅक्स भरावा लागतो, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला सरळ इन्फ्लेशन टॅक्स असं म्हटलं जातं. इन्फ्लेशन स्पायरल म्हणजे काय, याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, वेज अँड प्राईस. तर ह्या दोघांमध्ये काय असतं की प्राइसेस पुल वेजेस डाऊन. म्हणजे काय आहे ना, प्राईस पुल झाली तर वेज पण कमी होणार आणि प्राईस प्रेस झाली, वेजेस प्रेस झाले तर प्राइसेस पण वर जाणार. ओके. तर ते आहेत. आपण बघितलं होतं शॉर्ट याच्यामध्ये की इन्फ्लेशन ज्या वेळेस येतं त्यावेळेस मजुरी पण वाढते. रिअल याच्यामध्ये कमीच असते पण तसं वाढते ती, म्हणजे इन केस ऑफ मनी. इन्फ्लेशन अकाउंटिंग म्हणजे एखादी फर्म कॅल्क्युलेट करते प्रॉफिट बाय ॲडजस्टिंग इन्फ्लेशन. म्हणजे ते एक प्रॉफिट कॅल्क्युलेट करता. मी तुम्हाला घराचं एक्झाम्पल दिलं. एखादा घर बांधायचा कॉन्ट्रॅक्टच तुम्हाला देऊन टाकायचा आहे, तर तो सगळ्या गोष्टींचा विचार करणार, कुठल्या गोष्टीचे प्राइजेस किती वाढू शकता, काय वाढू शकता, आणि त्याच्यानुसार तो त्याचं प्रॉफिट काउंट करेल. सो इन्फ्लेशन अकाउंटिंग हे असतं. इन्फ्लेशन प्रीमियम. आता इन्फ्लेशन प्रीमियम काय आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण बघितलं होतं की जे लोक कर्ज घेतात ते फायद्यात असतात आणि ज्यांनी कर्ज दिलं ते तोट्यात जातात. इन्फ्लेशन प्रीमियम म्हणजे काय, बोनस ब्रॉट बाय इन्फ्लेशन टू बॉरोवर्स. म्हणजे ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांना जो काही फायदा होतो त्याला इन्फ्लेशन प्रीमियम म्हटलं जातं. म्हणजे ॲक्च्युअल घेतलेली रक्कम तिच्यावर ते जे काही अदा करणार आहे तिच्यामधला जो गॅप इन्फ्लेशनमुळे त्यांना फायदा होणार आहे त्याला बोनस म्हटलं जातं. हिच्यामध्ये काय असतं की रिअल इंटरेस्ट रेट जो असतो, म्हणजे नॉमिनल IR ॲडजस्टेड टू इन्फ्लेशन, हा रिअल इंटरेस्ट रेट हा नॉमिनल इंटरेस्ट रेटपेक्षा कमी असतो हिच्यामध्ये. तर चार्ज ऑन लेंडिंग म्हणजे जे काही इंटरेस्ट रेट तुम्ही जो कर्ज घेतलेला आहे तिच्यावर जो इंटरेस्ट लागणार आहे त्याच्यापेक्षा रिअल इंटरेस्ट रेट हा कमी पडतो. हेडलाईन इन्फ्लेशन. हेडलाईन म्हणजे काय, आता पेपरची हेडलाईन रोज बदलते बघा. म्हणजे काय आहे ना की हे चेंजेस आहेत तिच्यामध्ये. हिच्यामध्ये फूड, त्याच्यानंतर फ्यूल अशा गोष्टींचा समावेश होतो, पेट्रोलियम, की ज्याचे रेग्युलर प्राइजेस कमी जास्त होत असतात म्हणून याला हेडलाईन म्हणतात, कारण ते चेंज होत राहतं. एंटायर इकॉनॉमिक इन्फ्लेशन, सगळ्या गोष्टींचा विचार करणं याच्यामध्ये, इन्क्लुडिंग फूड इन्फ्लेशन, फूड फ्यूल, तर त्याला हेडलाईन इन्फ्लेशन म्हणतात. मॉनिटरी पॉलिसी जी आहे ती याच्यावरच बेस्ड आहे सगळं गणित, जे मॉनिटरी कमिटी आणि सगळं आपण बघितलं. कोर इन्फ्लेशन. कोर इन्फ्लेशन काय आहे तर एक्सक्लुडिंग प्रायमरी आर्टिकल्स, फूड. ओके. तर ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये फ्लक्च्युएशन होणाऱ्या सगळ्या गोष्टी काढायच्या, तर बाकीचं जे उरतं त्याच्यासाठीचं जे इन्फ्लेशन आहे ते कोर इन्फ्लेशन आहे. तर लॉंग टर्मसाठी असतं, तर ते लक्षात ठेवा. सो हेडलाईनमध्ये फूड अँड फ्लेवर असणार आहे, कोरमध्ये ते नसणार आहे. लॉंग टर्मसाठीचा कोर इन्फ्लेशन आहे. शॉर्ट टर्ममध्ये जी गडबड होते, प्राइजेस कमी जास्त होतात, त्या गोष्टी तिच्यामध्ये नसतील. तर हे होतं इन्फ्लेशन चॅप्टर. आपण याचे काही बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. सो इतक्या कमी वेळात ती गोष्ट समजून सांगणं हे चॅलेंजिंग आहे. तरीसुद्धा तुम्ही तुमच्याकडच्या बुक्समधून ह्या गोष्टी रिवाईज केल्या, अजून ऐकून, किंवा तुम्हाला जर याच्यातले कुठले कन्सेप्ट कळाले नसतील किंवा तिच्यात अजून कन्फ्युजन असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्यावर परत गोष्टी करू शकतो, विचार करू शकतो. स्पॉटलाईटला जोडलेलं राहा. स्पॉटलाईट बरोबर स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.